29 तारखेला आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हणजेच गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. गुरूंचा आशीर्वाद कोणत्याही व्यक्तीच्या कल्याणासाठी पुरेसा असतो. यामुळे जीवनात ज्ञान आणि मांगल्याची वृद्धी होते. गुरूंच्या कृपेने जगातील सर्व विद्या प्राप्त केल्या जाऊ शकतात. हा दिवस गुरूंकडून गुरुमंत्र घेण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी गुरूंची सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे. तर प्रत्येक स्वामी भक्तांसाठी गुरुपौर्णिमेचा दिवस एक मोठा सण असतो. या दिवशी प्रत्येक स्वामी भक्त गुरूंच्या चरणी सेवा अर्पण करतो, गुरुदक्षिणा रूपी, आणि त्यांचा आशीर्वाद घेत असतो. तर आपल्या स्वामींच्या चरणी आपण गुरुपौर्णिमेनिमित्त कोणत्या सेवा अर्पण केल्या पाहिजे की जेणेकरून स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्यावर कायम राहील. स्वामींची अशी अतिउच्च कोटीची सेवा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. लाखो भक्तांना या सेवेचा अनुभव आलेला आहे आणि स्वामींनी साक्षात त्यांना दर्शन दिलेले आहे आणि त्यांना प्रचिती देखील भरपूर आलेली आहे. तर अशी ही अतिउच्च कोटीची सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे बघा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं MS10 माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. तर 29 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. तर गुरुपौर्णिमेला जी आपण सेवा करणार आहोत तर त्या सेवेची सुरुवात आपल्याला आतापासूनच करायची आहे. म्हणजेच 21 दिवसाची जी सेवा आपण करणार आहोत स्वामींची, त्या सेवेसाठी आपल्याला 9 तारखेला स्वामींच्या सेवेसाठी बसायचं आहे. तर ती कोणती सेवा आहे स्वामींची? तर ती सेवा आहे स्वामींची स्वामी चरित्र सारामृत. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे. आपण स्वामी प्रकट दिनाच्या वेळी पण स्वामींच्या या ग्रंथाचं पारायण केलं होतं. तर परत गुरुपौर्णिमेला आपल्याला या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. या स्वामी चरित्र ग्रंथाचं पारायण कशा पद्धतीने करायचं? तर सर्वात आधी हे ग्रंथ कुठे भेटेल तुम्हाला? तर हा ग्रंथ दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये तुम्हाला मिळून जाईल. या व्यतिरिक्त दुसरा देखील ग्रंथ येतो, तो तुम्हाला धार्मिक दुकानामध्ये कुठेही तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ मिळेल. पण हा जर तुम्ही ग्रंथ घेतला तर वाचण्यासाठी खूप सोपा आहे. वाचताना देखील आपल्याला कळतं की आपण काय वाचतो आहोत आणि अध्याय पण खूप छोटे आहेत. त्यामुळे घरातली कामे करता करता तुम्ही हे पारायण सहज करू शकता. तर हा ग्रंथ तुम्हाला मिळाला तर खूपच चांगलं. आता काय करायचं आहे? आदल्या दिवशी म्हणजेच 8 तारखेला आपल्याला स्वामींच्या मठामध्ये किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये जायचं आहे. स्वामींना खडीसाखर, नारळ किंवा एखादं फूल जरी तुम्ही स्वामींना अर्पण केलं आणि हात जोडून स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि स्वामींना सांगायचं आहे की स्वामी, मी गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी चरित्र सारामृताचं 21 दिवसाचं पारायण करत आहे. तर निर्विघ्नपणे हे पारायण माझ्याकडून करवून घ्या आणि तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा स्वामींच्या समोर बोलायची आहे. मग कधी बसायचं आहे पारायणासाठी? 9 तारखेला. 9 तारखेला आपल्याला पारायणाची सुरुवात करायची आहे. 9 तारखेला आपल्याला पारायणाची सुरुवात करायची आहे. 9 ते 29 तारखेपर्यंत 21 दिवस होतात. तर हे 21 दिवस आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे. रोज 1 ते 21 अध्याय वाचायचे आहे. रोज 1 ते 21 अध्याय म्हणजे एक पारायण आपला पूर्ण झाला. जर तुमच्याकडे 1 ते 21 अध्याय वाचण्यासाठी म्हणजे एका बैठकीत पूर्ण होत नसतील तर तुम्ही सकाळी थोडे अध्याय वाचा, संध्याकाळी बाकीचे थोडे अध्याय वाचा. आता नियम काय आहेत या पारायणाचे? तर नियम फक्त असा आहे की आपल्याला मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे 21 दिवस आणि परान्न देखील आपल्याला वर्ज्य करायचं आहे. परान्न आणि मांसाहार हे 2च नियम या पारायणाचे आहेत. त्याचबरोबर आता आपण पारायणासाठी बसलो आहोत तर सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं कुठलीही सेवा करत असताना संकल्प घेणे. तर संकल्प हा तुम्हाला 9 तारखेलाच घ्यायचा आहे स्वामींच्या समोर बसून 21 दिवसाचा. आता ही सेवा करत असताना जर तुम्हाला मासिक पाळीची काही अडचण आली तर तुम्ही ते 4 ते 5 दिवस थांबू शकता आणि परत ती सेवा करू शकता. आता समजा तुमचे 3 ते 4 अध्याय पारायण झाले असतील आणि तुम्हाला अडचण आली तर तुमची अडचण पूर्ण झाल्यानंतर परत तुम्हाला 5व्या दिवसापासूनच म्हणजे 5व्या पारायणापासून सुरुवात करायची आहे. आता 5 तुमचे झाले असतील तर तुम्हाला अडचण तुमची संपल्यावर 6वा अध्याय तुमचा सुरू होणार. तर अशा पद्धतीने तुम्हाला काही अडचण आली तर अशा पद्धतीने तुम्ही पारायण पूर्ण करू शकता. नियम तर काही असे मोठे नाहीत, फक्त नॉनव्हेज खायचं नाही आणि परान्न आपल्याला वर्ज्य करायचं आहे. ब्रह्मचर्याचं पालन देखील नाही केलं तरी चालेल. सेवा करत असताना संकल्प घेणे खूप महत्त्वाचं आहे. संकल्प सगळ्यात आधी तुम्ही घ्या 9 तारखेला आणि मग पारायणासाठी बसा.
पारायणाच्या वाचनाची एकच वेळ निवडायची आहे. सकाळी जर तुम्ही 7ला बसला असाल तर दुसऱ्या दिवशी देखील तुम्हाला 7लाच बसायचं आहे. असं म्हटलं जातं की ज्या वेळेनुसार आपण सेवेसाठी बसतो, दुसऱ्या दिवशी देखील स्वामी त्याच वेळेमध्ये आपली वाट बघत असतात. त्यामुळे सकाळी जेव्हा बसणार असाल तेव्हाच दुसऱ्या दिवशी पण त्याच वेळेत बसायचं आहे. संध्याकाळी जर तुम्ही 6ला बसणार असाल तर संध्याकाळी देखील तुम्हाला दुसऱ्या दिवशी 6लाच बसायचं आहे. एकच वेळ तुम्हाला वाचनाची ठरवायची आहे. वाचन करत असताना मध्येच उठायचं नाही. फोन वगैरे आला तर फोनवर बोलू नका. कुणाशीही तुम्ही म्हणजे आपण इशाऱ्याने असे बोलतो ना, तर तसं देखील बोलू नका, हातवारी करू नका. तर सेवा करत असताना मन एकाग्र झालं पाहिजे. वाचन करत असताना आपण काय वाचतोय, सगळं जे काही चित्र आहे ते आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. अशा पद्धतीने वाचन करायचं आहे. आता पूजेची मांडणी वेगळी करायची का, तर नाही. पूजेची मांडणी वेगळी करण्याची काहीच गरज नाही. आहे तिथेच म्हणजे देवाऱ्यासमोर बसून तुम्ही वाचन करू शकता. जर तुम्हाला करायचीच असेल तर चौरंग घ्या, त्यावरती स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो ठेवा आणि त्याच्यासमोर बसून तुम्ही वाचन करा. खूप साधा आणि सोपा असा हा पारायण आहे. अगदी सहज आपण करू शकतो. घरातली कामे, ऑफिसची कामे, घरातले लहान बाळ सांभाळून देखील आपण हे पारायण करू शकतो. पण या पारायणाची इतकी अद्भुत ताकद आहे ना, इतकी अद्भुत शक्ती आहे या पारायणामध्ये, की जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा तुम्हीच कमेंटमध्ये मला सांगाल की खरंच ताई आम्हाला या पारायणाचा खूप अनुभव आला. एवढी शक्तिशाली ताकद आहे या पारायणामध्ये. लाखो भक्तांनी हे पारायण केलेलं आहे, तर त्यांना खूप चांगल्या चांगल्या प्रचिती आलेल्या आहेत. स्वामींचं हे सगळं चरित्रच आहे ना. अक्कलकोटमध्ये जेव्हा स्वामी होते तेव्हा स्वामींनी काय काय लीला केल्या याचंच वर्णन या चरित्रामध्ये आहे. हेच आपण स्वामींना ऐकवत असतो. पारायण करून आपण रोज स्वामींना ते ऐकवत असतो. माझ्या तर अनुभवामधून मला हे कळालेलं आहे की स्वामींची ही अति उच्च कोटीची सेवा आहे. ही सेवा जो कोणी करतो त्याला स्वामी अनुभूती ही देतातच, स्वामी त्यांना प्रचिती देतातच. तर तुम्हीही गुरुपौर्णिमेनिमित्त ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करा. गुरुपौर्णिमेला स्वामींना गुरुदक्षिणा रूपी ही सेवा त्यांच्या चरणी तुम्ही अर्पण करू शकता. आणखीन काय हवं आहे स्वामींना? फक्त सेवा तर स्वामींना आवडते. बाकी काही आपण किती दागदागिने देतोय, किती दान पैसे अर्पण करतोय, किती महागड्या वस्तू आणून स्वामींच्या समोर ठेवते, हे नको असतं स्वामींना. आपण किती मनाने स्वामींची सेवा करतोय, दुसऱ्यांची किती मनाने मदत करतोय, हे स्वामींना प्रिय असतं. तर खूप चांगली संधी आपल्याला चालून आलेली आहे गुरुपौर्णिमेची. तर ही संधी सोडू नका. गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी चरित्र सारामृताची ही सेवा करा. खूप छान वाटतं हे पारायण सुरू असताना. हा ग्रंथ वाचण्यात देखील खूप आनंद मिळतो ग्रंथ वाचत असताना. तर एकदा तुम्ही हे पारायण करून नक्की बघा. तुमच्या जीवनातील जे काही अडथळे आहेत, ज्या काही समस्या आहेत, तर ते स्वामी नक्कीच तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढतील. एकदा तुम्ही प्रयत्न तर करा स्वामींची सेवा करण्याचा. आणि हां, एका ताईंची कमेंट होती की त्यांना संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. तर ताई, तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण 11 दिवसांचं किंवा 21 दिवसांचं देखील तुम्ही ते करू शकता. 9 तारखेपासून तुम्हाला जर 21 दिवसाचं करायचं असेल तर तुम्हाला 9 तारखेपासून बसावं लागेल. 11 दिवसांचं देखील तुम्ही हे पारायण करू शकता. याचे नियम काय आहेत? तर गुरुचरित्र पारायणासाठी जे नियम आहेत, मूळ गुरुचरित्र पारायणासाठी तेच नियम या गुरुचरित्रासाठी देखील आहेत. फक्त तुम्ही जे आपण एक भुक्त वगैरे राहतो ना, तसं जर तुम्ही न करता फक्त कांदा लसूण वर्ज केला आणि पारायण केलं तरी काही हरकत नाही. पण गुरुचरित्राचे जे नियम आहेत की परान्न वर्ज केलं पाहिजे, मांसाहार तर आपण आणतच नाही, ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे, अशा पद्धतीचे जे काही नियम आहेत ते सर्व नियम या पारायणासाठी लागू होतात. मांडणी वेगळी करण्याची या पारायणाला काही आवश्यकता नाही. आहे तिथेच बसून तुम्ही हे पारायण करू शकता. ग्रंथ देखील तुम्ही हलवू शकता, किंवा जर तुम्हाला आता ग्रंथ तुम्ही वाचण्यासाठी घेतला आहात, नंतर तुम्ही तिथे बाजूला पाटावरती ठेवता आहात किंवा दुसरीकडे तुम्हाला ते ठेवायचं. आता आपण कसं गुरुचरित्रामध्ये ग्रंथ हलवत नाही, तसं याचं काहीच नसतं. देवघरासमोर बसून तुम्ही या ग्रंथाचं पारायण करू शकता. तर ज्यांना कुणाला संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर संक्षिप्त गुरुचरित्राचं देखील पारायण करू शकता. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. तुमच्या काही अडचणी असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंटमध्ये तुम्ही विचारा, तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल.
तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.